आमचं टेबल ऑलरेडी शाळेच्या बाहेर आहे, मग हे कार्यकर्ते आतमध्ये का? आमच्याकडे NVSP साईट आहे, म्हणजे आपली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची साईट आहे, ती फक्त मोबाईलवरती ऑन केली त्यांच्या समोर आणि त्यांचा ACC नंबर टाकून त्यांना पार्ट नंबर आणि हे आम्ही पटकन दिलं। 4-5 लोकांचं आम्ही काढून दिलं, तर ते विरोधी पक्षाचे कोण होते माहित नाही, ते म्हणतात की तुम्ही प्रचार करता। 7 वाजल्यापासून या ठिकाणी इलेक्शन सुरू आहे आणि सुरळीत सुरू आहे, कुठल्या प्रकारे गालबोट लागले गेले नाही आहेत। अनेक पदाचे कार्यकर्ते येत आहेत, त्यांचा रिपोर्ट सील घेऊन जात आहेत, पण ह्या ठिकाणी काही BJPचे कार्यकर्ते आतमध्ये थांबून लोकांना कन्व्हिन्सिंग करण्याच्या आमच्याकडे कंप्लेंट आल्या। तेव्हा आम्ही बघायला आलो की बाबा ह्या ठिकाणी नक्की काय चाललं आहे। तेव्हा आम्ही बघितलं की विद्या ढोले मॅडम ज्या आहेत त्या आतमध्ये लोकांना आमदारकीसाठी म्हणा, विधानसभेसाठी म्हणा, ह्याच्यात कन्व्हिन्सिंग करतात। आता हे सगळी वेळ गेली आहे, तुमचं वोटर आयडी आम्ही बनवून देऊ, आम्ही ह्या गोष्टी करू, त्या गोष्टी करू, आम्हाला दिसत. तेव्हा आम्ही सरकारी यंत्रणा आहेत त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ह्या गोष्टी अशाच आहेत, ह्या कुठे थांबल्या पाहिजे, ह्यांना बाहेर काढा। आमचं टेबल ऑलरेडी शाळेच्या बाहेर आहे, मग हे कार्यकर्ते आतमध्ये का? आमचा प्रश्न हाच आहे, जर सर्व कार्यकर्ते बाहेर आहेत मग हे कार्यकर्ते आतमध्ये का आहेत? बीजेपीचे कार्यकर्ते काय आहेत? आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला हेल्प करायची आहे प्रशासनाला, तर प्रशासन तुम्ही विचारा की त्यांना तुमची हेल्प हवी आहे की नको। जर प्रशासन तुम्हाला येऊन बोलते आहे की तुमची आम्हाला हेल्प हवी आहे, त्यावेळी तुम्ही हेल्प करा ना। तुम्ही स्वतःहून हेल्प करणारे कोण आहेत? गव्हर्नमेंटने एवढी माणसं आणली आहेत, लोकांना सुट्ट्या करून लोकांना एवढं काम धंद्याला बसवलं आहेत, ते ऑलरेडी ती लोक काम करत असताना मग नवीन हे कार्यकर्ते का BJPचे तिथे हेल्प करायला? त्यामुळे आमचा आक्षेप होता, आम्ही असं सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे, त्याच्यावरती हा वाद झालेला आहे। यहाँ पर पदाधिकारी जो है कार्य अपना अच्छे तरह से कर रहे हैं, परंतु यहाँ के रनिंग विधायक और लवेकर मैडम जो है 1.5 घंटे से इस स्कूल में गेट के अंदर बाहर करके वो BJP की कन्वेंसिंग कर रही, लोगों को नमस्कार कर रही हैं। और ढोले मैडम जो है लोगों को अंदर जाके पदाधिकारी का बात न सुन करके वो खुद लोगों को कन्वेंसिंग कर रही हैं और वो बोल रही हैं कि हम लोगों को हेल्प कर रहे हैं। अगर इस तरह से हेल्प करना तो सारे पार्टी के लोग अंदर घुस जाएंगे, तो ये अधिकारियों का काम क्या है? फिर तुम ही लोग इलेक्शन करा लो। ये आचार संहिता का इन BJP वालों ने पूरा का पूरा उल्लंघन कर रहे हैं। पुलिस से मेरा ये निवेदन है और इलेक्शन कमिश्नर से मेरा ये निवेदन है, इन लोगों को विचारपूर्वक कानूनी कार्रवाई करना चाहिए। या संदर्भात काही आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार वगैरे केली आहे? आता तक्रार केलेले नाही आहेत, यानी तुमच्याकडून बोलून तुम्ही त्यांना हे अहवाल त्यांना पाठवा की हे कंप्लेंट आहे तुमची, तुम्ही लोग काय करता, त्यांचे स्टेटमेंट घ्या। आमचे काही लोक होती, त्यांनी फोन केला होता आम्हाला की मैडम हम इधर ये स्कूल में खड़े हैं, हमारा वोटर ID कार्ड नहीं मिल रहा है, ये लोग सर्च कर रहे हैं लेकिन नहीं मिल रहा है, आपके यहाँ पे कुछ सुविधा है जो आप ऑनलाइन सर्च करके देती? यहाँ एक भी जन कोई नीचे लैपटॉप लेके बैठा नहीं है, तो इनको जल्दी नहीं करने को आ रहा है। बहुत गर्दी हो चुकी है, बहुत वोटर्स आ रहे हैं और बहुत बड़े बुजुर्ग लोग आ रहे हैं, तो धूप इतनी है तो आप कुछ करिए। तो इसलिए हम लोग वहाँ आए और जो लोग 1-1 घंटे से वहाँ पे बैठे हैं, जो इंसिस्ट कर रहे हैं, हमने पिछले बार वोट किया, अभी हमको वोट नहीं करने को मिल रहा है, तो इसलिए हमने म्हणून आम्ही काय केलं की आमच्याकडे NVSP साईट आहे, म्हणजे आपली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची साईट आहे, ती फक्त मोबाईलवरती ऑन केली त्यांच्या समोर आणि त्यांचा ACC नंबर टाकून त्यांना पार्ट नंबर आणि हे आम्ही पटकन दिलं, तर ते खुश झाले। कारण त्याच्या मागे 4-5 लोक अजून होती, तर ते पण आमच्याकडे आले की मॅडम हम काफ़ी देर से खडे हैं, हमारा मिल नहीं रहा है। तर त्यांचा डिजिटलमध्ये आपण टाकल्यानंतर पटापट मिळतं। आता NVSP साईट जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची, तिथे आम्ही 4-5 लोकांचं आम्ही काढून दिलं, तर ते विरोधी पक्षाचे कोण होते माहित नाही, ते म्हणतात की तुम्ही प्रचार करता। आता आम्ही प्रचार कुठनं करणार ना, आम्ही गळ्यामध्ये काही घालून आलोय ना, आमच्या कपाळावरती आम्ही कुठच्या पक्षाचे तर झालं, फक्त तिथे जाऊन 4-5 जणांना आम्ही मदत केली, तर ते म्हणतात की प्रचार। बरं, एवढा खोटेपणा आहे की काहीतरी आम्ही चांगलं करून लोक आतमध्ये वोटिंगला जात आहेत, तिकडे पोलीस उभे आहेत, तिथे इलेक्शन कमिशनची लोक आहेत, सगळी लोक आहेत, म्हणजे फक्त ह्या बाकीचे लोक जे रक्कस क्रिएट करायला तिथे बसलेत आतमध्ये जॅकेट घालून फिरतायत, ते कधीपासून सकाळपासून आम्ही तर आता आलो, त्यांना एवढं चीड आली, आम्ही लोकांना हेल्प करून वोटिंगसाठी त्यांना पाठवत आहे, त्याच्यामुळे खोटं नाटक काय। पण मी तिथे विचारलं, पोलीस तिथे बाजूला आहेत, जर पोलिसांनी ऐकलं नाही तर यांनी ऐकलं का? उगीच बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं आणि जे चांगलं काम होते आणि लोकांना सुविधा मिळते तर ती देणं पाप आहे का? ते तुम्ही बघा, कॅमेरे लावलेले आहेत, जर मी तिथे मागल्या 3 तासापासून असेल किंवा सकाळपासून मी आतमध्ये तिथे उभी आहे आणि इन्फ्लुएन्स करायचं, तर तुम्ही सांगा 5 मिनिटं आम्हाला कॉल आला आणि आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर कोणी म्हातारे कुतारे आले तर तुम्ही मदत नाही करणार का?
की तुम्ही त्यांना सांगणार तुम्ही राहा इथे अर्धा तास उभे, ते म्हणतात मॅडम आप मोबाईल पे देख रहे हैं तो हम हमारा भी देखो, हमको सिर्फ पार्ट नंबर बताओ. आम्ही त्यांना पार्ट नंबर बोलतो आणि त्यांना पाठवत आहे. ज्यांचे डिलीट झाले त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी जा आणि विधानसभेसाठी तुम्ही तुमचं वोटर आय डी कार्ड काढून घ्या. जर आम्ही लोकांना एक्सप्लेन करून चांगलं सांगतोय आणि त्यांना शांत करतोय तर हा का क्राईम झाला का? त्यांना तिथे बसून लोक काय म्हणतात की तुमचं डिलीट आहे, आप वोट नाही कर पाओगे. पण पुढे काय वोट नाही कर पाओगे तर आता पुढे पण तर इलेक्शन्स येणार आहेत ना. मग ते म्हणतात हम आगे का इलेक्शन के लिए क्या करे. मग त्यांना सांगायला नको का आप ये वेबसाइट पे जाइए और आप अप्लाई करिए. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.